आज परत एकदा आमचे महेशराव आमच्या उसाला माती लावायला आलेले आहेत. आणि तिकडे बघा यांचे भाऊ म्हणजे विष्णू काम कसं जोरात सुरू आहे. तर पहिले पण एक वेळेस आपण माती लावताना व्हिडिओ टाकला होता आणि आता यावेळेस पण मी टाकतोय, कारण आता आपल्याला यानंतर ठिबक आचरायचं आहे. हा बघू शकता, दुसऱ्या वेळेस ती माती लावणं सुरू आहे. आणि दुसऱ्यासारखे खोटे आश्वासन मी नाही देणार की एकरी 100 टन ऊस काढला वगैरे, पण होईल तेवढा आपला प्रयत्न राहील की जास्तीत जास्त आपण ऊस घेऊ. आणि राहिला विषय तर 100 टनाचा, तर त्याला काही काही जाती आहेत, आपण व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर घेऊ पण शकतो. पण अडचण ही आहे की आमच्या कमीत कमी आमच्या भागात डुकरांचा खूप जास्त त्रास आहे. आता 86-032 सारखी जात जर आपण लावली, डुकरं खूप जास्त त्रास देणार, म्हणून ही जात थोडी वेगळी आहे. टणक ऊस आहे. एवढं तर 100 टनापर्यंत तर या ऊसाचं तरी नाही जाणार. आता जसं जशी ऊसाची वाढ होईल तसं बघू आपण अजून काय काय होते काय काय नाही. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पण समोर कळेल की आपण काय काय व्यवस्थापन केलं, किती उत्पन्न निघालं काय बघू. आणि तुमच्या भागात जास्तीत जास्त कोणता ऊस घेतला जातो मला कमेंट करून ते पण नक्की सांगा.